हृदयरोग तज्ज्ञ. आपण सत्यम हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे दिनांक 16 ते 31 ऑगस्ट 2026 इथे भव्य असे हृदयरोग आरोग्य शिबिर, मातृत्व शिबिर व स्त्रीरोग शिबिरचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये मुख्यतः आपण जे हृदयांना काही सिम्पटम्स असतील, जसं त्यांना छातीमध्ये चालताना जळजळ होते किंवा दम लागतोय किंवा चालताना धाप लागते किंवा त्यांचं वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे, तर जन्मजात काही आजार असतील, अशा मुख्यतः पेशंटचं आपण हृदयाचं चेकअप करणार आहोत. याच्यामध्ये जे हेल्थ पॅकेज आहे ते आपण अत्यंत अल्प दरामध्ये आपण प्रोव्हाइड करतोय. म्हणजे फक्त 2000मध्ये आपण पेशंटचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यामध्ये किडनीचे रिपोर्ट्स, लघवीचे रिपोर्ट, रक्ताचे रिपोर्ट्स, कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट्स, त्या व्यतिरिक्त आपलं गरज पडेल ECG, 2D आणि TMTची तपासणी अगदी 2000मध्ये करून देतोय. ह्या व्यतिरिक्त आमचे जे मॅडम आहे डॉक्टर स्वाती परिहार, ह्या मातृत्व व आपल्या स्त्रीरोग शिबिराचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. यामध्ये स्त्रीरोग संबंधित जे काही आजार आहेत त्यांचं ते चेकअप करणार आहेत आणि योग्य ते निदान आणि उपचार आपण करणार आहोत. हे शिबिर ह्या महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. सर, हे अशा प्रकारचं शिबिर हे किती वर्षापासून आपल्या? सर, हे आमचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी आम्ही घेतलं होतं, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ह्या वर्षी पण आपण तसं आयोजन केलेलं आहे. सर, हृदयरोग होण्याचे नेमकी कारण काय, त्याच्यावर उपाय काय? सर, आता आपल्या परिस्थिती बघतात, जे आपण भारतामध्ये राहतोय, तर आपलं अन्न हे मुख्यतः त्याच्यासाठी कारण आहे. त्याच्यामध्ये आपलं तेलकट खाणं, नॉन व्हेजिटेरियनचं प्रमाण अनकंट्रोल असणं हे जास्त मुख्य. तरी आपण जेनेटिकली फार प्रोन आहोत. आपल्या ज्या हृदयाच्या नसा आहेत त्या फार छोट्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त प्रमाणे कोविडनंतर प्रमाण वाढत चाललं आहे आणि लवकर होत चाललं आहे. जे आधी आम्ही बघायचो 60नंतर जे आजार व्हायचे ते आज आपलं 35-40 नंतर व्हायला लागले आणि आपल्याकडे अजूनही अवेअरनेस नाही आहे प्रिव्हेन्शनसाठी. त्यामुळे आपल्याला लोकांना लक्षात येतच नाही असं ते काय खाण्याच्या याच्यामध्ये सवयीमध्ये काही बदल झाल्यामुळं होतं? खाणं अधिक तुमचं व्यसन हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जे व्यसनाचा प्रकार आहे ते अनकंट्रोल असल्यामुळे थोडं जास्त प्रमाण आहे आणि खाण्यामध्ये तेलकट, तिखट हे जास्त असल्यामुळे ब्लॉकेज व्हायचे चान्सेस वाढतात. किती प्रमाणात असावं सर तेलकट? तेलकट सर, आपल्या प्रमाणामध्ये जितकं तुम्हाला लागतं स्वयंपाक तितकं असावं, वरतून न घ्यावं हे माझं आहे त्याच्यामध्ये. आणि ते आपण तेल बदलून खावं पाहिजे. आणि जे आपण ट्रान्स फॅट जो प्रकार असतो ते आपल्या रोड साईड किंवा स्ट्रीट फूडमध्ये तेल वापरलं जातं, ते थोडं घातक असतं जनरली. सर, वयोगटानुसार कसं आहे याचं प्रमाण हृदयरोग? सर, जनरली 50 नंतर आजाराचे लक्षणं वाढतात. याच्यामध्ये पण रिस्क फॅक्टर्स आहेत तुमचे डायबिटीज, ब्लड प्रेशर, अनकंट्रोल कोलेस्ट्रॉल, तुमची स्थूलता किंवा ओबेसिटीचं प्रमाण वाढल्यामुळे पण इन्सिडेन्स वाढतात. 35मध्ये एवढं मिळत नाही, पण 35मध्ये मला प्रिव्हेन्शन हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जर 35 नंतर प्रिव्हेन्शन सुरू केलं तर 50 नंतर आजार होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय कुठल्या सर, आमच्याकडे मी आपल्या हृदयरोग विभागाचा प्रमुख असून आमच्याकडे ज्या आपल्या सुविधा आहे त्याच्यामध्ये ECG 12 लीड ॲडव्हान्स ECG, 2D इकोकार्डिओग्राफी ॲडव्हान्स, त्याच्यामध्ये 2D, 3D, TMT टेस्ट आणि सर्व ब्लड टेस्ट अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे ॲडमिशनची सुविधा आणि ICU पण उपलब्ध आहे गरज पडल्यास. काय आवाहन करणार तुम्ही? सर, मी लोकांना हेच आवाहन केलं की हे जे आपण शिबिराचं आयोजन केलेलं आहे यात सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा, आपल्या प्रकृती सांभाळावी आणि लवकरात लवकर आपल्या हृदयाच्या आरोग्याची तपासणी करून घ्या. धन्यवाद.